नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही थंबनेलला पाहिलात ना, अगदी बरोबर आहे। आज आपण 1 कप मुगाची डाळ वापरून त्याच्यामध्ये गूळ घालून अतिशय पौष्टिक असा महिनाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत। आणि हा पदार्थ तुम्ही बघितल्यानंतर ना केल्याशिवाय राहणार नाही। थंडी आहे तोपर्यंत नक्की करणार। तर हा कसा बनवायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा 1 कप इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही मुगाची डाळ ना आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण मुगाची डाळ खराब होऊ नये ना म्हणून ह्याच्यामध्ये औषधाची फवारणी केलेली असते। त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 वेळा अशी आपल्याला स्वच्छ हाताने चोळून मूग डाळ ही धुवून घ्यायची आहे। तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये स्वच्छ अशी धुवून चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवले तरी सुद्धा चालेल। तर इथं बघा चाळणीमध्येच मी 2 वेळा ही डाळ स्वच्छ अशी छान धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही चाळण ना अशी एखाद्या भांड्यावरती ठेवायची आहे, म्हणजे ह्या डाळीमध्ये असलेलं पाणी ना पूर्णपणे निघून जाईल। किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ना एखाद्या सुती कॉटनच्या कपड्याने ही डाळ पुसून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता चला गॅसकडे वळूयात। तर गॅस चालू करून पॅन ठेवला आणि बघा अगदी एक 5 ते 7 मिनिटं ह्या चाळणीवरती डाळ ठेवली होती। डाळ इथं आपली सुकली गेले बघा, हाताला पाणी लागत नाही इतपतच सुकलेले आहे। आपल्याला काय पूर्णपणे सुकून घ्यायची नाही, फक्त डाळीतलं पाणीच निथळून घ्यायचं आहे। आता ही डाळ आपल्याला चांगली भाजायची आहे, कलर चेंज होईपर्यंत, छान डाळ कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। भाजत असताना गॅस मात्र मध्यम टू लोच ठेवायचा आहे। डाळ भाजण्यासाठी थोडासा वेळ जाईल, पण जर तुम्ही फास्ट गॅसवरती ही डाळ भाजलात तर ही डाळ नीट भाजली गेली नाही तर आपला टिकणारा पदार्थ हा जास्त दिवस टिकत नाही। म्हणून याचा पूर्ण ओलसरपणा जो असतो तो निघून जाईपर्यंत आपल्याला डाळ ही भाजून घ्यायची आहे। बघा इथं मी थोड्या वेळाने तुम्हाला डाळ दाखवते, तर डाळीचा कलर बदलत चाललेला आहे। तर बघू शकता आता हलकासा सोनेरी कलर झालेला आहे। आणखीन 5 ते 6 मिनिटं छान अशी ही डाळ भाजून घेतली बारीक गॅसवरती। आता बघा डाळीचा पूर्णपणे कलर बदललेला आहे, चांगला सोनेरी गडद असा डाळीला कलर आलेला आहे। ही डाळ भाजण्यासाठी जवळजवळ 12 ते 13 मिनिटं लागली बारीक गॅसवरती। आता डाळ भाजली की नाही, खाली एक भांडं ठेवूयात, ह्याच्यावरती अशी मोठी चाळण ठेवूयात आणि भाजलेली डाळ ह्या चाळणीवरती काढूयात। अशी चाळणीवरती ही डाळ काढली ना तर आपली ही डाळ घामेजली जात नाही, म्हणजेच की ओली होत नाही। त्यामुळे अशी आपल्याला एखाद्या कपड्यावरती किंवा चाळणीवरती पसरून घ्यायची। आता ही डाळ आपण थंड व्हायला बाजूला ठेवूयात। आज आपण मुगाची डाळ आणि गूळ असा ह्याचा पदार्थ करणार आहोत। तर मुगाची डाळ तर भाजून बाजूला ठेवलीच, आता गूळ सुद्धा आपण चिरून घेऊयात। तर त्या अगोदर तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येते। आता गूळ बघा इथं मी बारीक पातळ असा चिरून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे गाठी वगैरे अजिबात गुळाच्या राहिल्या नाहीत, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी ना गूळ खिसून घेतला तरी सुद्धा चालेल, पण गूळ हा फोडून घ्यायचा नाही। गूळ फोडून जर घेतलात तर त्याच्यामध्ये एक गुळाचा तुकडा तसाच राहतो। त्यामुळे गूळ हा पातळ असा चाकूने चिरू शकता किंवा खिसून घेऊ शकता, पण मला चाकूने चिरणे हे एकदम सोयीस्कर वाटतं। आता बघा मुगाची डाळ ना ही आपली पूर्णपणे थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचे, तरच ही डाळ ना छान बारीक अशी वाटली जाते। तुम्ही जर गरम असताना वाटायला गेलात तर ती वाटली जात नाही किंवा ती छान अशी बारीक सुद्धा होत नाही। आता बघा संपूर्ण मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना छान बारीकसर अशी पावडर करून घेतलेली आहे। आता इथं थोडीशी मुगाची डाळ असल्यामुळे इथं मी मिक्सरलाच करून घेतले। तुमची जर जास्त प्रमाणात डाळ असेल तर तुम्ही गिरणीतनं दळून आणलात तरी सुद्धा चालेल। चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे जे मोठे तुकडे राहतात ना ते बघा ते आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना छान असे बारीकसर आपण वाटून घेणार आहोत। त्याच्यामुळे चाळणीनेच आपल्याला हे चाळून घ्यायचे आहेत। कधी कधी मोठा कण सुद्धा राहू शकतो मूग डाळीचा, म्हणून आता इथं संपूर्ण घेतलेली मुगाची डाळ ना आपण चाळून घेतले। तर इथं मूग डाळीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे, एकदम मस्त बारीकसर असं झालेलं आहे। आता आपण पुढे वळूयात, ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे। तर गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे। आता आपल्याला लागणार आहे तूप। तर तुपाचं प्रमाण बघा, 1 कप इतकी आपण मुगाची डाळ घेतली होती का नाही, त्याच्यासाठी अर्धा कप इतकं आपल्याला तूप घ्यायचं आहे। तर हे घरी केलेलं तूप घेतलं, बघू शकता इथे तुम्हाला दाणेदार दिसत असेल, पण आता थंडी असल्यामुळे ते घट्ट झालेलं आहे। सुरुवातीला साधारण 2 चमचे इतकंच तूप घातलेलं आहे। तूप आपलं हलकंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये कापलेले ड्रायफ्रूट घातले आणि मनुके घातले। हे तुमची आवड आहे, नाही घातलात तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तर इथं काजू बदाम मी मगाशीच बारीक करून घेतलेले होते, एवढे बारीक नाही केलात तरी सुद्धा चालेल, नाहीतर आपण हे मिक्सरलाच फिरवणार आहोत तेव्हा ते बारीक होतात, पण जर असे बारीक कापल्यामुळे ना छान असे हे भाजले जातात। आता बघा काजू बदाम मनुके घेतले होते, ते छान असे भाजले की आपल्या ह्याच्यामध्ये मूग डाळीचं पीठ घालायचं आहे। मूग डाळीचं पीठ सुद्धा आता आपल्याला इथं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे,
पण इथं तुपामध्ये भाजायला वेळ लागत नाही, कारण अगोदर आपण छान कलर येऊसपर्यंत मस्त अशी आपली डाळ भाजली घेतली होती. त्याच्यामुळे आता इथं पीठ भाजायला वेळ लागत नाही. तर बघा, मध्यम गॅसवरती ना चांगलं 4 ते 5 मिनिटं हे पीठ छान असं भाजून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर तूप बघा, आणखीन 1 चमचा इतकंच घालायचं आहे आणि बाकीचं 1 चमच इतकं आहे ते आता आपण पुढे वापरणार आहे, ते तुम्हाला पुढे सांगेलच. आता आपण तूप घातलं ना, आणखीन 2 मिनिटं पुन्हा हे पीठ तुपामध्ये भाजून घेणार आहोत. तर आता इथे भाजायला वेळ लागत नाही, आपलं पीठ ऑलरेडी छान असं भाजलं गेलेलं आहे. आता बघा, फायनली आपलं हे पीठ जे आहे ते भाजलं गेलेलं आहे. थोडंसं इथं तुम्हाला पातळसर सैलसर दिसत असेल, ह्याच्यातलं तूप सेपरेट व्हायला लागले म्हणजे छान असं हे भाजले असं समजायचं. आता इथे आपण गॅस बंद करून घेऊयात. आता आपण हे भाजलेलं मूग डाळीचं पीठ आहे ना, ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता हे खूप गरम आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या भांड्यामध्येच पसरून ठेवायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या परातीमध्ये हे पीठ पसरून ठेवलात लवकर थंड होण्यासाठी फॅनखाली तर लगेच थंड होईल. पण मी असंच ठेवलं तर फॅनखाली, तर हे थंड झालेलं आहे. आता अधूनमधून आपल्याला असं मिक्स करत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं आहे, तर ते लगेच थंड होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे बघा, ते म्हणजे बेसनचं पीठ. तर पाऊण कप इतकं बेसनचं पीठ घेतलं होतं. छान असं भाजलं गेलेलं आहे. बेसन पीठ भाजत असताना तूप तेल काहीच वापरलेलं नाही, सुकच फक्त बेसन पीठ हलकासा लालसर कलर येऊसपर्यंत भाजून घेतलेला आहे. वाटीने प्रमाण सांगायला गेलं तर 1 छोटी वाटी इतकी बेसनचं पीठ घेतलंय आणि आपण कपाने सगळं मेजर घेतल्यामुळे 1 कप इतकी मुगाची डाळ घेतली होती का नाही, त्याच्यासाठी पाऊण कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, हे मिश्रण जे आहे ना ते थंड झालेलं आहे. इथं हात लावून तुम्हाला दाखवते. हे पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. गरम असताना गूळ ह्याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर मिश्रण आपलं हे पातळ होईल. तर आता मिश्रण हाताने तुम्हाला मी घेऊन दाखवलं, थंड झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये 1 कप इतका गूळ घातला. आपण 1 कप इतकी मुगाची डाळ वापरली का नाही, त्याच्यासाठी 1 कप इतका गूळ वापरला. हे गोडाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. पण तुमच्या घरामध्ये जर गोड आवडत नसेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता, म्हणजे अगदीच पाऊण कप वापरला तरीसुद्धा चालेल. ह्याच्यामध्ये गूळ घातल्यानंतर ना आपल्याला छान असं सगळे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन पीठ मूग डाळीचं पीठ आणि गूळ छान असं मिक्स होईल. आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे. हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ना ते छान एकजीव होतं. बघा, मिक्सरला छान बारीकसर असं फिरवून घेतलेलं आहे. आता जसं हे मिक्सरला फिरवत जाईल तसं आपल्याला इथे एका भांड्यामध्ये काढायचं आहे. तर इथं बघा, अगोदर मुगाची डाळ मी भाजली ना त्याच पॅनमध्ये इथं काढलेलं आहे, म्हणजे आपली भांडी जास्त पडायला नको म्हणून. मिश्रण ना मिक्सरला फिरवत असताना ह्याच्यामध्ये दूध किंवा तूप असं काहीच वापरायचं नाही, फक्त हे मिश्रणच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता बघू शकता, मिक्सरला हे छान मिश्रण फिरवून घेतल्यामुळे ना छान या पिठाला ओलसरपणा आलेला आहे. आता बघा, आपलं 1 चमचा इतकं तूप ह्या कपामध्ये उरलं होतं, ते संपूर्ण तूप इथं तडका पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. आता बघा, ह्या मिश्रणामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची. साधारण अर्धा चम्मच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि आपण जे बाजूला तूप गरम करून घेतलं ते अर्धच इथं घातलेलं आहे. आणि आता आपण मिसळून घेऊयात. छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. बाकी आपलं जे अर्ध तूप राहिलेलं आहे ते सुद्धा आपण वापरणार आहोत. पण तूप आपलं गरम आहे का नाही, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला आता चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं. मला तर थोडक्यात समजलंच असेल आपण नेमकं काय करत आहोत. तर आपण आज करत आहोत अतिशय पौष्टिक असे मूग डाळीचे लाडू, अगदी कमीत कमी तुपामध्ये केलेले आहेत. फक्त अर्धा कप इतकंच आपलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत तूप वापरलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये भाजलेलं बेसनचं पीठ वापरलं. तुम्हाला सांगितलं होतं ना, पुढे सांगते बेसनचं पीठ कशासाठी वापरलं. तर बेसनचं पीठ ह्यासाठी वापरलं की आपल्या लाडूला बाइंडिंग छान अशी येते म्हणून. मात्र बेसनचं पीठ आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे. बेसनचं पीठ भाजलं नाही तर हे आपले लाडू टाळ्याला चिटकणारे होतात आणि तितके पाहिजे तसे चविष्ट होत नाहीत. बेसनचं पीठ भाजून घातल्यामुळे आपले होणारे लाडू हे चविष्ट होतात. आता बघा, इथं पहिलाच लाडू तुम्हाला वळून दाखवला. अगदी सहजपणे लाडू वळता येतो. तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये लाडू वळू शकता. तर इथं बघू शकता, सहजपणे लाडू वळला जातो. आपण गुळाचा पाक वगैरे अजिबात केलेला नाही तरीसुद्धा छान दाणेदार चविष्ट आपले लाडू तयार होतात. आणि हे मूगडाळीचे लाडू करण्यासाठी ना कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाहीत, म्हणजे मूगडाळ वगैरे भिजत घालायला लागत नाही. मूगडाळ तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, भाजून घेऊन मिक्सरला बारीक पावडर करून घेऊन तुपामध्ये भाजायची आहे. मग काय, त्याच्यामध्ये भाजलेलं बेसनचं पीठ गूळ घालून मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मग लाडू वळायचे आहेत का नाही, एकदम सोपी पद्धत. आता बघा, फटाफट असे सगळे एकसारखे लाडू करून घेतले आहेत. वरून थोडंसं इथं पिस्त्याचं डेकोरेशन केलेलं आहे. नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण थोडीशी सजावट असली की लाडू दिसायला छान होतात. मुलांना मधल्या वेळेस बघा काहीतरी चटरपटर खायला हवं असतं,
मग तुम्ही जर एकदा मूग डाळीचे हे लाडू केलात ना, अगदी महिना ते 2 महिना सहजपणे लाडू खाऊ शकता. अजिबात खराब होत नाहीत, कारण आपण डाळ ही छान सगळी खरपूस भाजून घेतली होती म्हणून. आता लाडू तुम्ही वरून तरी बघितला, आता लाडू तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. लाडू वरून बघू शकता, लाडूला किती छान बाइंडिंग, अगदी पेड्यासारखे असे लाडू झालेले आहेत. बघू शकता किती मऊसूत, अगदी तोंडात टाकता रवा असे आपले हे लाडू झालेले आहेत. नक्की नक्की एकदा मी सांगते म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी 14 ते 15 लाडू तयार होतात. मग कसे वाटले हे मूग डाळ आणि गुळाचे अतिशय पौष्टिक लाडू नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मला जर लाडूच्या साहित्याचं प्रमाण हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, तिथं तुम्हाला प्रमाणही मिळून जाईल. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.